हाय, नमस्कार. मी कल्याणी भोगले आणि मी ठरवलं होतं की रागमाला पेंटिंगचे 12 एपिसोड करायचे. 3 महिने होऊन गेले आणि ते पुढे पुढे चाललंय. आणि असं म्हणतात की जर आपल्याला काही करायचं असेल तर पुढे पुढे जेव्हा गोष्टी जातात तेव्हा ते अलार्मिंग असतं, ते करू नये. आणि ते जसं व्हायला लागलं म्हणून मी आज ठरवलं की काहीही झालं तरी छोटा एपिसोड का होईना आज करायचा. त्याच्या आधी हे तुम्ही एक गाणं ऐका. मन तरपत हरिधर शन को आज मन. हे तुम्ही खूप जणांनी ऐकलं असेल, खूप जणांचं फेवरेट असेल. हे मालकंस रागावर आधारित गाणं आहे, मालकंस रागातलं गाणं आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की आता मी अगेन तुम्हाला पहिल्यापासून सांगते की मला संगीतातलं फार कळत नाही, पण मी गाणी ऐकते आणि मी गाण्यांची चाहती आहे. तर हा जो एक काय जे आतनं आलेलं गाणं आहे, जे आतनं तो मूड आलेला आहे, तो आपल्या ज्या रागिणी मी आता सांगते त्यांच्याशी मिळता जुळता आहे, कारण तो मालकंस रागावरच आहे. आता आपण मालकंस रागाच्या भार्या आपण बघतोय. आज आपण बघणार आहोत तृतीय भार्या. मालकौशिकस्य तृतीया भार्या श्रीहटी मालश्री भूपाली सखी संहिता. आता ही भूपाली श्रीहटी बरोबर मालश्री नावाची जी रागिणी आहे ती बसलेली आहे. हे चित्र दिसतंय बघा तुम्हाला. हे डेक्कन शैलीत गेलेलं आहे, डेक्कन शैलीत काढलेलं चित्र आहे. हे थोडंसं वेगळं डिपिक्ट केलंय, म्हणजे वेगळ्या प्रकारे दाखवलंय. बाकीच्या ज्या मालश्री आहेत, नायिका मालश्री रागिणी आहेत, त्या वेगळ्या दाखवल्यात, पण त्यांचा मूड तोच आहे. म्हणजे रात्र उलटून गेली आहे आणि त्या बसल्या आहेत. आणि ह्याच्यात पण ती बसली आहे, ती विप्रलभा नायिका आहे. म्हणजे विप्रलभ करते, म्हणजे ती रडतीये. थोडक्यात रडण्याचा मूड आहे. म्हणजे काय तर तिने रात्रभर तिने तिच्या प्रियकराची, पतीची, राजाची, कोण ती राणी आहे बहुतेक, तिने त्याची वाट बघितली आणि तरी तो आला नाहीये. आणि म्हणून ती त्या मूडमध्ये बसलेली आहे. तर तसा ती रागिणी आहे. आता ह्याच्यात एवढं दिसत नाहीये, ती सखींबरोबर बसलेली आहे. पण पुढचं जर तुम्ही बघितलं, ही मालश्री जी रागिणी दिसते, इकडे दिसतीये, तर ती कशी बसलीये बघा. तर आता ही खंडिता नायिका आहे. म्हणजे तोच राग आहे, तीच रागिणी आहे, पण ही खंडिता नायिका आहे. खंडिता नायिका म्हणजे ती चिडली आहे. ती चिडली आहे कारण तिने रात्रभर वाट बघितली आहे. आणि मालकंसाचा प्रहर तुम्हाला माहितीये 3 ते 6 पहाटेचा आहे. त्या पहाटेच्या प्रहरात ती बसलेली आहे. तिने रात्रभर वाट बघितली, तो आलेला नाहीये. आणि ती आता माइंडलेसली ते जे कमळाची फुलाच्या पाकळ्या आहेत त्या तोडतीये, असं दाखवलेलं आहे. बघा किती सुंदर इमोशन. मी तुम्हाला म्हणलं की आपल्या मिनिचर पेंटिंग मध्ये किती सुंदर इमोशन दाखवतात. आणि जो ऍक्च्युली आपण जे पहिलं गाणं ऐकलं ते खरं तर भजन आहे, पण तरी सुद्धा ते तडपण्याचं भजन आहे. म्हणजे की मी माझ्या गुरुशिवाय किंवा मी माझ्या हरीशिवाय कसं काय राहू, असं जे तो राग आहे किंवा ते इमोशन आहे, तर तेच मला मिळतं जुळतं वाटतं. की ती म्हणते मी माझ्या प्रियकराशिवाय कशी राहू. आणि मी तुम्हाला अगेन म्हणलं, मी मागच्या वेळेस पण बोलले होते की ह्या कुठेतरी मला स्पिरिच्युअलिटीला किंवा मी माझा जो स्वभाव आहे त्याच्यात मला, म्हणजे माझी जी आवड आहे त्याच्यात मला जोडावं असं वाटतं, किंवा तो असतोच. असं इंडियन कुठल्याही कंटेंटमध्ये तो भाव असतोच मागणं, असं मला नेहमी वाटतं. हरीची किंवा तिला देवाची ओढ आहे आणि तो मिळत नाहीये. तिने वाट बघून, तिने हे साधना करून सुद्धा मिळालेलं नाहीये आणि ती वैतागली आहे, ती चिडली आहे. आणि तसा तो मूड आहे. खंडिता नायिका आहे आणि तसा तो मूड आहे. आणि तशा त्या पेंटिंग्स आहेत. आता हे बघा, ही पण एक अजून आहे आणि ही पण दासींबरोबर बसलेली आहे नायिका. आणि अजून एक आहे, हे बघा, हे मालवा रिजन मधलं पेंटिंग आहे. आता मी एक ऑब्झर्व केलं, ह्या पेंटिंग मध्ये पण बॅकग्राऊंडला रेड कलर आहे आणि इकडे ही जी दुसरी आपण बघितली जी दासींबरोबर बसलेली आहे पण सेपरेटेड फ्रॉम लवर असं त्यांनी दिलंय प्रत्येक ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये. तर तो मूड आहे, तो विषय आहे, तो काय म्हणतात, ती वेळ आहे सगळी. आणि त्याच्यात तुम्हाला लाल दिसेल, कारण मला असं वाटतं मी जोडते आता, मी तसा भाव मला वाटतोय की ती थोडी चिडलेली आहे म्हणून तो लाल वापरला असेल का, कारण दोन्ही पेंटिंग मध्ये कोइन्सिडेंटली वापरला गेलाय म्हणून मला वाटतंय.
आता मालकंस रागात असं म्हणतात की 5 नोट्सवर बांधलेला गेलेला आहे. सोप्पा राग आहे, म्हणजे सोप्पा मला नाही माहिती त्यातलं काही, सॉरी, पण 5 नोट्सवर बांधला गेला आहे राग असं म्हणतात. तर हे जे पेंटिंग तुम्हाला दिसतंय, तर मला ह्याच्यात वाटतंय की ह्याच्यात रंग पण आपले खूप कमी आहेत बघा ना. निळा, लाल, पिवळा, हिरवा, जास्त रंग वापरलेले नाहीयेत आणि तो एक डार्क कलर आहे रात्रीचा आणि ती कमळाच्या पाकळ्या तोडत बसलेली आहे आणि तिची दासी बघतीये. आता ह्याच्यात मालश्रीमध्ये जनरली हे मात्र आपल्याला बघता येईल की ती एकटी नाहीये नायिका, ती रागिणी एकटी नाहीये, तर तिच्याबरोबर दासी आहेत आणि त्या श्रीहट्टी आणि भूपाली असतील असं वाटतं मला, कारण त्या तृतीय भार्या मालकंसाच्या ह्याच्यात दिलेल्या आहेत. पण आता भूपाली रागमालेमध्ये भूपाली रागिणी असं कुठे चित्रित केलेलं सापडत नाही जास्त आणि ह्या पुस्तकात पण नाहीये. पण भूपाली राग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तो खूप स्पिरिच्युअल किंवा भक्ती संगीतात जास्त बऱ्याच ठिकाणी वापरलेला मला वाटतो, म्हणजे मी ऐकलाय. तर आता तुम्हाला मालकंसा रागातला आणि हा जो आपण मूड म्हणला खंडिता नायिका किंवा विप्रलभा नायिकाचा मूड असलेला मालकंस रागातली जी गाणी तुम्हाला माहित असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते सांगा मला. मी एक छोटासा प्रयत्न म्हणलं सुरुवात तरी केली पाहिजे. नव्या वर्षाची मी सुरुवात करणार होते, नवं वर्ष सुरू होऊन महिना संपत आला तरी झालं नाही, म्हणून मी आज हे मालश्री रागिणीचं केलेलं आहे. तर मला ही खूप गोड आणि छान वाटली रागिणी, ती चिडून फुलाच्या पाकळ्या. आपण जनरली पिक्चरमध्ये पण दाखवतात, कदाचित पिक्चरमध्ये त्याच्यावरनच घेतलं असेल. तर ही आयडिया आहे की ती फुलाच्या पाकळ्या तोडत बसलेली आहे, मात्र कमळाचं फुल आहे सगळीकडे. त्याचा एपिसोड इथेच थांबवते मी. आणि तुम्हाला हे चित्र दिसतंय माझं, हे मी काढलेलं चित्र आहे. तर माझी चित्र मी आधीच्या एपिसोडमध्ये पण दाखवलेली आहेत. तुम्हाला जर चित्र हवी असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्रामची मी लिंक टाकते, तिथे तुम्ही बघू शकता. ओके, चलो, अजून तुम्हाला आणि काय वाटलं त्याच्यावर कमेंट द्यावी. म्हणजे खूप छान झाला एपिसोड हे तर सगळेजण सांगतातच, पण अजून कुठला एपिसोड पाहिजे, कसा एपिसोड पाहिजे, कुठला टॉपिक पाहिजे हे पण तुम्ही सजेस्ट करू शकता. ओके, चलो, बाय.